नमस्कार. मी डॉक्टर निलेश चांदोरकर आणि आज एक महत्त्वाचा विषय मी आपल्यासमोर शेअर करणार आहे. अर्थातच विषय आहे मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षाचा. आणि असे संघर्ष घडू नयेत यासाठी खरं तर आम्ही कार्यरत आहोत किंवा माझा प्रयत्न आहे. आणि या दृष्टीने तुम्हाला याची पार्श्वभूमी मला सांगावीशी वाटते सुरुवातीलाच. ती अशी आहे की अलिबाग तालुक्यातील पोयनाड हे प्रसिद्ध गाव आहे आणि ह्या पोयनाडच्या शेजारी तिनविरा आणि पोयनाड या दोन्ही जे गावं आहेत त्याच्या मधोमध कोपर नावाचं गाव आहे. आणि ह्या कोपर गावातील ग्रामस्थांना मागील 1.5 महिन्यापासून बिबट्याचं वास्तव्य दिसत आहे. आणि वन विभागाकडे नेहमीप्रमाणे तक्रार आलेली आहे. तक्रार आल्यानंतर आम्ही त्याचा मागोवा घेतला. त्या ठिकाणी जाऊन काही मार्क्स वगैरे मिळत आहेत का, बिबट्याच्या काही पाऊल खुणा वगैरे मिळत आहेत का, त्याचप्रमाणे त्याचे विष्ठेचे नमुने वगैरे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ज्या भागामध्ये बिबट्या लोकांना सुरुवातीला आढळला होता त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर खडी किंवा बारीक वाळू वगैरे रस्त्यावर पसरलेली आहे आणि त्यामुळे त्याचे पगमार्क्स वगैरे काही आम्हाला आढळले नाही. तसंच परिसराचा एकूणच जर परिसर पाहिलं तर त्या परिसरामध्ये भटके कुत्रे किंवा इतर काही पाळीव जनावरं, बकरी वगैरे यासारखे जे प्राणी आहेत यांच्यावर सुद्धा हल्ले झाल्याची कोणतीही घटना घडली नाही. परंतु बिबट्या आपल्या भागामध्ये आला, तो आपल्याला त्रास देण्यासाठी आला आहे या समजातून जनमानसाला दूर नेणं आणि बिबट्याला अडवण्याच्या भूमिकेतून विषारी पदार्थ खायला टाकणे, फासकी लावणे किंवा इतर काही उपाययोजना ज्या बिबट्याच्या जीवाला घातक आहेत असे काही प्रकार घडू नयेत. त्याचप्रमाणे बिबट्यापासून मनुष्याला सुद्धा कोणता धोका पोहोचू नये यासाठी आज आम्ही परिमंडळ वनाधिकारी कार्यालय तिनविरा आणि पुण्यातील सुप्रसिद्ध अशी रेस्क्यू नावाची जी संस्था आहे जी प्राण्यांची सुटका करणं किंवा प्राण्यावर उपचार करणं याच्यासाठी प्रसिद्ध आहे, या संस्थेचे टीम मेंबर्स असोसिएट्स नागरे आणि राऊत हे 2 तज्ज्ञ यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आणि त्यासाठी कोपर गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, विद्यार्थी या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्हिडिओग्राफिक्स, त्याचप्रमाणे CD यांच्या माध्यमातून काही व्हिडिओज आणि जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला आणि तो आता आपण प्रत्यक्ष फील्डवर जाऊन पाहणार. माहीत पडलं की मला आता वर्ष झालं की या भागामध्ये तुझा एक सर्पमित्र आहे तिथे आणि चांगलं काम होतं मी तुला केलेलं आहे. कारण सर्वांना सांगायचं तर असं आहे की जेव्हा माणूस निसर्गाच्या जवळ जातो तुम्ही त्यांच्याकडे बघितलं की काही वनस्पती आहे वगैरे तर जेव्हा माणूस निवास करतो वाईट काम करायला तेव्हा पहिल्यांदा फुलपाखरू बघतो. फुलपाखरू बघितल्यानंतर मग त्याला सामान्य आवड निर्माण होते. मोठे प्राणी, वनस्पती असं त्याचा इंटरेस्ट वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये सापांपासून सुरुवात झाली आणि त्यानंतर येऊन तिथे गावाला आदिवासी पडतो. तसा प्रकार असतो. माझ्या आयुष्यात भरपूर अभ्यास आहे त्यांचा, कारण त्यांचे ते डेली तेच काम असतं. आम्हाला एकच काम नसतं, आम्हाला सगळं सांभाळून पुढे जायचं असतं आणि घरचा सगळ्यात प्रमाणे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अशा आहेत. नवीन जे वनरक्षक आमच्याकडे आलेले आहेत हे तुम्हाला निश्चितच उपयोगी पडेल असं मला वाटतं. मी आता साडेदहामध्ये विनंती करतो की एक त्याच्या आधी 2 मिनिटं आमचे जे सर्पमित्र आहेत त्यांचा पुष्पवृक्ष बनवून देऊ. आला बरोबर. म्हणजे मनुष्य हे बिबट्याचं खाद्य नाही हे पहिलं तुम्ही लक्षात घ्या. तर तो कुत्रा जसा पळून गेला, तो गेटमधून पळून गेला आणि तो बिबट्या लगेच माघारी फिरून त्याच्या हा एक व्हिडिओ तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर बघितला असेल. तुमच्या मोबाईलमध्ये किंवा यूट्यूबला बघितला असेल. एक व्हिडिओ व्हायरल होत होते. तो माणूस बघा झोपला आहे, बिबट्याने खुर्चीच्या मागे आहे. आता तो माणूस तर झोपलेला आहे, जागा पण नाहीये. माणसाला त्याला सहज पकडला असतं, पण त्या माणसाला काय केलं का, ते कुत्रं झोपलेलं होतं चुलीच्या शेजारी, त्याला घेऊन तो निघून गेला.
मी मगाशी तसं सांगितलं की साधे निवारा म्हणजे एक तर झालं त्याला काय झालं अन्न. आता बिबट तुम्ही बघितलं तर शहराच्या जवळ राहायला शिकलेले आहे किंवा इतर ठिकाणी. आता आपल्या भागात ऊसाचं प्रमाण कमी आहे बरोबर, या भागात ऊस नाही कमी घेतला जातो किंवा नाही म्हटलं तरी चालेल. नाही. पण महाराष्ट्र राज्यात जर बघितलं आमच्या भागात तुम्ही गेला ना तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सातारमध्ये एखादा खड्डा सोडला तो शेतात कोल्हापूरपर्यंत जाईल. माझं इतका ऊस आहे आमच्या इथे. ऊसाचं प्रमाण खूप आहे आमच्या भागात किंवा नगर नाशिक भागात. तर या बिबट्याने ना त्यांचं घर, माझं घर ऊस हे मान्य केलेलं आहे. आता इथं तसं परिस्थिती नाही आहे, इथं तर जंगलच आहे आणि हे घनदाट जंगल आहे, ते कनेक्टिंग आहे एकमेकाला. म्हणजे हे जे जंगल आहे ते कनेक्टिंग आहे. तर त्यांना साधेसा निवारा पण मिळतोय. एकतर अन्न मिळतं. मी पाहिजे माकडाच्या हाडात असतं. मग माकडांमध्ये नंतर ठेवण्याचं काम कोण करतं? बिबटे ठेवतात. तुम्ही बिबटे पकडून दिलं तर ते माकड कोण मारलं, मग तुमचं नुकसान होणार. आता आपल्याकडे स्टाईल आलेली कलमी आंबे लावायचे. आता हे आंबे यांचं नुकसान कोणापासून होतं तर या माकडात मारतात. कोण कुठे मुरुड बरोबर. आणि आपले जे तांबडी घाट वगैरे बांधकाम केलेले मनोहरपेठ माळी, त्यांनी स्वतः झाडावर, आंब्याच्या झाडावर वाघ माठा मारत असताना पाडले जीप मधून ते वाघाचं अस्तित्व तर संपलंय कारण जेव्हा शिकारीला परवानगी होती तेव्हा आपले नौदल प्रमुख होते ज्यांनी नाटक वगैरे ते शिकारीला फिरायचे जंगलामध्ये झाले म्हणजे टाटा पॉवर होते त्यापैकी. पण माझे एक नातेवाईक होते ते शिकारीचं परमिट होते, ते स्वतः त्यांनी जास्त होतं. बिबट्यांची संख्या आटोक्यात होती. आता जो मेन पक्ष काय वाघ त्याची संख्या कमी झाल्यानं त्यांच्या बिबट्याच्यावर कोणताही पक्ष नाही आहे. जसं सर मी सांगितलं तसं जोपर्यंत आपण त्याच्या वाटेत जात नाही तोपर्यंत बिबट्या आपल्या वाटेत जाणार नाही. बिबट्या तुम्हाला बघितल्यानंतर तो आमच्या अंगावर कधी नाही तो करून जाणार. आणि बिबट्याच्याबद्दल गैरसमज असेल की बिबट्या आता प्रत्येक जण समाजामध्ये आवश्यक आहे. माणसामध्ये जर आता बघितलं की मासेमारी करणारा कोळी समाज आहे, कापड विकणारा गुजराती मारवाडी समाज आहे. हे असे संबंध प्राण्यांचे सुद्धा निसर्गाच्या बाबतीमध्ये तसा गवत खातो, सशाला त्याच्यावर त्याचे प्राणी कोल्हापूर ते खातात. त्या प्राण्यांची शिकार बिबट्या किंवा वाघाकडून असेल. प्रत्येक जण प्रत्येकाशी अन्नसाखळीने जोडला गेला आणि अन्नसाखळीने जोडला गेलेला असल्यामुळे याचा एक तरी घटक नष्ट झाला. आता समजा कोळी समाजाने ठरवलं आमच्या पोटी पाण्यात सोडतच नाही, त्याचा धंदाच बंद, पाण्यात जायचंच नाही, मासे मिळणार आहेत तुम्हाला एकटे किती जाऊन वेळ टाकून मारणार खाडीला. प्रत्येकाची कला आहे ती, जीवन जगणं प्रत्येकाची कला आहे. त्याचा प्रत्येक घटक हा जो आहे निसर्गाचा तो आपल्याला आवश्यक आहे. कारण बघा जंगलामध्ये मी तर खेकडे सुद्धा खाल्लेले बिबट्याने पाहिलेले आहेत माणसाच्या हिस्ट्रीमध्ये. साप सुद्धा बिबट्या खातो. त्याचा असं आहे की माणूस असा ॲडजस्ट होतो की एखाद्या भागामध्ये रोजगारासाठी गेल्यावर किंवा मला हे खायला मिळालं नाही तर ठीक आहे मी वडापाव खाऊन दिवस काढतो. तसं त्या प्राण्याचं सुद्धा आहे. आता जर सगळीकडून जर माणसाची अतिक्रमण होत राहिली चारी बाजूला तर आपल्या काळजात राहण्यासाठी प्रत्येकाची गरज आहे. आपण नाही म्हणू शकत नाही, पण त्यांनी जायचं कुठे. आणि मग अशा वेळेस आपण कोकण घेऊन नाही तो काही थोडीच कायमचा. तर अशा तऱ्हेने मित्रांनो बिबट्या आणि मानव यांच्या संघर्षामध्ये काही हानी होऊ नये किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही रेस्क्यू संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि आमचं परिमंडळ वनाधिकारी कार्यालय 3 विरा यांनी एकत्रितरित्या हा जनजागृतीपर कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. त्याचप्रमाणे या परिसरातील जे सर्पमित्र आहेत त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं होतं. तसेच आमच्या वन विभागामध्ये नव्याने वनरक्षक पदावर रुजू झालेल्या जे काही आमचे महिला व पुरुष सहकारी आहेत त्यांनासुद्धा त्यांच्या नोकरीच्या पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यावर बिबट आणि मानव संघर्ष काय याची माहिती मिळावी व त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे काम, अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यावर त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं काम व्हावं भविष्यामध्ये, यासाठी त्यांनासुद्धा या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित केलं होतं आणि त्यांनासुद्धा हा कार्यक्रम पाहता आला. निश्चितच हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झालेला आहे आणि गेले 1.5-2 महिने या परिसरामध्ये जे भीतीचं घबराटीचं वातावरण होतं ते निश्चितच
आत्तापर्यंत निवडलेलं असेल, किंबहुना ते निवडेल अशी मला आशा आहे. धन्यवाद.